लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी ऐकतो मराठी. जाणतो मराठी मानतो मराठी. नमस्कार. डोंबिवलीकर स्टुडिओ प्रस्तुत आर्टिस्ट ऑफ द वीक सन्मान कलाकारांचा या शृंखलेत आजच्या पहिल्या भागात मी तपस्या देवे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा हा खास भाग आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. आपण सुरुवातीलाच ज्यांचा सुरेला आवाज ऐकला त्या विद्या शिवलिंग आणि त्यांचे पती मनोज शिवलिंग या दोन्ही कलाकारांचं मी आजच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. मनापासून स्वागत. मंडळी, आपल्या महाराष्ट्रामध्ये कलाकारांची खाण आहे आणि त्यातलीच ही दोन रत्न. यात मनोज शिवलिंग यांची सर्वात प्रथम मी ओळख करून देते. वयाच्या 18व्या वर्षापासनं त्यांनी आपल्या वडिलांकडेच कीबोर्डचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर संगीतकार नदीम श्रवण यांचे संगीत संयोजक श्री अशोक पांचाळ यांच्याकडे देखील त्यांनी शिक्षण घेतलं आणि हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर अशा दिग्गज कलाकारांना साथ केली. अनेक वाद्यवृंदांचं त्यांनी संगीत संयोजन देखील केलंय. देशापरदेशात त्यांचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत आणि असा हरहुन्नरी कलाकार आज आपल्यामध्ये आहे. पुन्हा एकदा मनोजजी, तुमचं मनापासून स्वागत. आणि त्यांच्या सुविद्य पत्नी विद्या शिवलिंग स्वतः उत्तम गायिका आहेत. शास्त्रीय संगीताचं शिक्षण त्यांनी आशा पारसनीस जोशी यांच्याकडे घेतलंय आणि सुगम संगीताचं शिक्षण त्यांनी अनुजा वर्तक यांच्याकडनं घेतलंय. आणि या देखील देशापरदेशात अनेक कार्यक्रमांमधनं सहभागी होत असतात. आणि यांचं विशेष म्हणजे हिंदी, मराठी आणि गुजराती अशा तिन्ही भाषांमध्ये त्या कार्यक्रम सादर करतात. तर तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत. खरं तर कलाकारांची जोडी ही तशी नवीन गोष्ट आपल्या संगीतसृष्टीला नाही. अनेक जोड्या आपण बघतो आणि यात तुमचं नाव देखील जोडलं गेलेलं आहे. तर सगळ्यात प्रथम आपण तुमच्या दोघांच्याही करिअरबद्दल बोलण्याआधी तुमच्या दोघांचे सूर कसे जुळले हे आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. कोण सांगणार आधी, मनोजजी की विद्याजी? नमस्कार. सूर कसे कुठे जुळले म्हटलं तर आमची भेट वाद्यवृंदातच झाली होती आणि अशी ओळख वाढत गेली आणि एकमेकांशी चांगली ओळख झाली, फॅमिली वगैरे म्हणजे बोलणं वगैरे असं, आणि त्यातून मग पुढे लग्नाचं. मनोजजी, मला वाटतं त्या फार लाजतायत सांगायला. तर मला असं वाटतं तुम्हीच बोला, कारण मला त्या काळात कदाचित तुम्हीच पुढाकार घेतलेला असू शकतो. हो, या दॅट्स करेक्ट. मीच आधी तिला सांगितलं की की आपली तुझं सूर जळते, चांगले आहेस, म्हणजे हां. तू चांगली गातेस. आणि मला असंच अपेक्षा होती किंवा मला विचार होते की असं कोणतरी आपले साथीदार पाहिजे. साथीदार मिळावा. या नक्कीच. प्रत्येकाच्या म्हणजे आता तुम्ही गायनाच्या क्षेत्रात आहात, तुम्ही संगीत संयोजनाच्या क्षेत्रात आहात, तर हे सूर देखील जुळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. बिलकुल. वयाच्या 18व्या वर्षापासनं तुम्ही कीबोर्डचं प्रशिक्षण घेताय आणि आज देशभरात, परदेशात तुमचं नाव आहे. मोठ्या मोठ्या संगीत दिग्गजांना तुम्ही साथ केलेली आहे. तर हा जो प्रवास तुमचा आहे, तर याच्याबद्दल आम्हाला काय सांगाल? प्रथम म्हणजे मी आमच्या बाबाकडे कीबोर्डचं केलं आणि आमचे घराणंच म्हणजे संगीतमय होते. माझे माझे मोठे भाऊ पण अकॉर्डिंग वाजवायचे, बहिणी पण गायच्या आहेत.
पण ते वातावरण म्हणजे लहानपणापासून असं होतं. पण जेव्हा मी असं शो बघायला यांच्याबरोबर जायचं, बहिणीबरोबर किंवा भावाबरोबर, तेव्हा मी कीबोर्ड प्लेअर मला बघायचा. त्या काळात म्हणजे कीबोर्ड होते असं, पण ते एवढं ॲडव्हान्स नव्हत्या. पण त्यांना मी बघायचं की हे वाजवतात, पण जे मला माहिती आहे हे असं का वाजत नाही आहे? हे इथे असं साउंड आहे किंवा हे स्ट्रिंग्स आहे किंवा गिटार आहे किंवा सितार आहे. हे काय ते लोक हे करत नाही की वाजत काय नाही आहे? तर मी असा विचार केला की बाबा चला याचं आपण काहीतरी करू याच्यावर. तर थोडा दिवस झाला मग चांगले कीबोर्ड यायला लागले. मग मी त्यातून जरा साउंड काढले की बाबा स्ट्रिंग्स कसा असेल किंवा फ्लूट कसा असेल त्याचा अभ्यास केला. कारण साउंड असणं आणि वाजवणं वेगळं आहे. बरोबर, नक्कीच. एकदा तुमच्याकडे साउंड आले, तर साउंडचं डायमेन्शन काय आहे, कसं प्ले करायचं आहे आणि त्याचं फील काय असतात, त्याचा अभ्यास आधी करायला पाहिजे. त्या अभ्यास मी आधी म्हणजे सुरुवात केली, की सॅक्सोफोन कसा वाजला पाहिजे किंवा एखादा पियानोचा साउंड आहे. कारण ते अकॉस्टिक नाही आहे, ते सगळं इलेक्ट्रॉनिक आहेत. त्यातून अकॉर्डिंग किंवा गिटार, फ्लूट कसा वाजवायचा, सितार कसा वाजवायचा, ह्याचा अभ्यास पाहिजे, तर तुम्ही ते काढू शकता. साउंड आहे म्हणून तुम्ही वाजवलं असं नसतं. आणि ते फील तुम्हाला ऐकायला गेलं पाहिजे आणि लोकांना असं वाटलं पाहिजे, हां, चांगलं वाजवलं, काहीतरी सितारसारखं वाटलंय. असं करून मी प्रवास सुरू केले आणि मला आवडला कीबोर्ड वाजवायचा. तुम्ही म्हणालात की आमच्या घरामध्येच Yeah. संगीताचं घराणं घराणं आहे. आहे. येस. तर म्हणजे तुमचे वडील देखील कीबोर्ड प्लेअर ते होते, नाही शास्त्रीय संगीत होते. गायक होते ते. गायक होते. गायक होते. आणि मग तुम्हाला गायक व्हावं असं नाही वाटलं कधी? असं की वाटलं म्हणजे पण ते कीबोर्ड प्लेअर व्हायला हो. पाहिजे, कारण ही ऊर्जा कुठून मिळाली तुम्हाला? कारण माझे भाऊ पण अकॉर्डिंग वाजवायचा आणि बाकी 2 भाऊ ते तबला वगैरे साथ करायचे. बहिणी गायचं. तर मी म्हणलं यांच्यामध्ये आपण काहीतरी वेगळं करू. तर आमच्या बाबाने मला सितारला टाकलं होतं सितार क्लासला. तर ते काही जमलं नाही. तर मी म्हणलं सितार आपण कीबोर्डवर कसा काढू शकतो? पण त्याचा अभ्यास थोडा मी केला होता, की सितार वाजवायला लागलो होतो, शिकलो होतो. पण मी म्हणलं आता हा सितार आपण कीबोर्डवर काढूया. आणि तो ईझी आहे कारण सितार जरा खूप इन्स्ट्रुमेंट डिफिकल्ट आहे. तर मग थोडा अभ्यास केला आणि मग कीबोर्डवर मी सितार साउंड करून असा प्रवास सुरू झाला माझे. बरोबर, म्हणजे कीबोर्ड वाजवताना देखील आपली एक वेगळी वाट तुम्ही याच्यात बिलकुल. शोधलीत. येस, येस. यांनी जशी यांची वाट शोधली, तसं विद्याताई तुम्ही गाऊ शकता, मला गाणं येतं किंवा मला गाण्यात पुढे काहीतरी करायचंय, हे तुम्हाला कधी वाटलं? कारण तुम्ही शास्त्रीय संगीताचं शिक्षण देखील घेतलं आणि सुगम संगीताचं देखील घेतलं. तुमच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? अ, घरामध्ये असं सहज गात असताना, गुणगुणत असताना आजूबाजूच्या लोकांकडून अशा प्रतिक्रिया मिळायच्या, की "छान होतं गं गाणं, छान गात होतीस" किंवा काय. त्यामुळे मला असं माहिती नव्हतं, की आपलं बरं ऐकायला बरं वाटतंय. पण त्यामुळे आजूबाजूच्या लोकांकडनं असं वाटलं, की बहुतेक काहीतरी आहे थोडंसं कळतंय गाण्यातलं. आणि त्यानंतर एका नवीन ग्रुप फॉर्म होत होता, शिवाजी महाराजांच्या प्रोग्रामवरचा, शिवाई ते नवलाई. त्याच्यामध्ये मला गाण्याचा चान्स मिळाला. आणि घरी वडील, आई-बाबा म्हणजे आई आणि आजी वगैरे सगळ्यांना आवड होती गाण्याची. त्यामुळे त्यांनी असा काही विशेष विरोध वगैरे केला नाही. त्यामुळे मी तिकडे गाण्यात म्हणजे वाद्यवृंद म्हणता येईल असं वाद्यवृंदात तेव्हा मी गायला सुरुवात केली. पण नंतर कळलं, की इतकं काही वाटतं तितकं सोपं नाही आहे गाणं. तर काहीतरी आपल्याला बेस पाहिजे क्लासिकलचा. आणि म्हणून तेव्हा मी मीरा जोशी मॅडमकडे 4 गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा दिल्या आणि मग नंतर आशा पारसनीस जोशींकडे शिकायला गेले. असं झालं आणि मग तिथे विशारदचं माझं शिक्षण पूर्ण झालं. बरोबर, पण मग ते शास्त्रीय संगीताचं झालं. सुगम संगीताचं शिक्षण तुम्ही अनुजा वर्तक यांच्याकडे घेतलं. हं, हं, हं. तर मग आपण शास्त्रीय शिकलोय, तर मग सुगम संगीत पण शिकावं असं का वाटलं तुम्हाला? शास्त्रीय संगीत म्हणजे ॲक्चुअली तो गाण्याचा बेस आहे की शास्त्रीय संगीत. पण सुगम गाताना सुद्धा पूर्णपणे वेगळा अभ्यास करावा लागतो. कारण अनुजा वर्तक मॅडमकडे मी शिकते. ते यशवंत देवांचं शब्दप्रधान गायकी. त्यामुळे गाण्यामध्ये तुम्ही 3 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला त्या गाण्याचा भाव, त्या गाण्याचं काय अर्थ आहे किंवा कवीला काय म्हणायचं आहे आणि तितकंच ते गाणं हे पण झालं पाहिजे कानाला ह्याचं ऐकायला. तर त्याप्रमाणे मग ते कसं गाता येईल त्याच्यासाठी शब्द कसे टाकायचे. खूप मोठे-मोठे कवी महाराष्ट्रात झालेले आहेत. त्यामुळे सुगम संगीत पण तितकंच शिकणं खूप गरजेचं आहे. मला खरं म्हणजे हे फार उशिरा कळलं. पण ते म्हणतात देर आहे दुरुस्त आहे तसं अनुजाताई मिळाल्यामुळे मला खूप फायदा झाला. याचं एक छोटंसं उदाहरण देऊ शकाल आम्हाला, की शब्दप्रधान गायकी, की सुगम संगीतामध्ये एखादं गाणं मांडताना हं, हं, हं. ते शब्द आपण गाण्यातनं कसे मांडले पाहिजे, एक छोटं उदाहरण तुम्ही देऊ शकाल प्रेक्षकांना? आता जसं गीत रामायणातलं एक गाणं आहे.
तोडिता फुले मी सहज पाहिला जाता मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. म्हणजे तिथला शब्द आणि मग ती कशी आर्जवानी बोलते म्हणजे हे किती महत्वाचं आहे. भावना त्याच्यात हे करणं हे त्यातल्या भावना त्या करेक्ट गाण्यातनं मांडताना पोचवता पोहोचवता पाहिजे. आल्या पाहिजेत. तुम्ही दोघांनी आपापल्या गुरूंकडनं विद्या घेतलीत. एका गुरुचे अनेक शिष्य असतात. पण प्रत्येक शिष्य काहीतरी गुरुमधला वेगळा गुण उचलतो. तसं तुम्ही दोघांनी आपापल्या गुरूंकडनं नेमकं काय उचललं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं गुरुकडनं आपलं सूर लावणं आणि ताल. जसं असं म्हणतात की बाबा सुरांना आई म्हणतात आणि तालाला वडील. म्हणजे सूर सांभाळून घेऊ शकतो पण ताल सांभाळणार नाही, माफ नाही करत असं आहे. म्हणून वडील आपल्याला माफ करत नाही. चुकलं की तुम्हाला पनिशमेंट मिळणारच आहे असं. तर त्यातून मी सूर आणि ताल ह्याचं खूप भावांकडनं शिकले मी की कसं सूर करायचं, त्याचं प्रेझेंट कसं करायचं आणि तालला किती सांभाळायचं. काही ताल विलंबित असतात, काही आपलं फास्ट असं. बॉलिवूड सॉन्गमध्ये बरेच रिदम आहे. म्हणजे ब्रेक असतात किंवा मग ब्रेक नंतर उचलायचं किंवा ब्रेक स्टॉप करायचं. ते सगळं रिदम लक्षात ठेवायचं. हे म्हणजे खाण्यासारखं काम नाही, हे खूप लक्षात ठेवावं लागतं. ते आमच्या बाबाकडनं मी शिकलो की प्रत्येक गाण्यामध्ये सूर आणि रिदम कसं चालतंय ते लक्षात ठेवायचं. त्या हिशोबाने तू प्ले कर. जे काय तर माझं चाललंय प्रयत्न, ते बाबांचा आशीर्वाद आहे. आणि तुम्ही तुमच्या दोन्ही गुरूंकडनं काय घेतलं? आशाताईंकडून तर म्हणजे त्यांनी पहिल्या सारेगमपासूनच शिकवलंय आणि अर्थात क्लासिकल म्युझिक इतकं डेडिकेशननी करण्यासारखी गोष्ट आहे की आजकाल खरंच या वेळात म्हणा किंवा आपल्या धावपळीच्या जगात म्हणा किंवा आपलं सगळं अर्निंग हे ते याच्यामध्ये सगळं जमत नाही. पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. म्हणजे रियाज पण आमच्यात म्हणजे आशाताई तर म्हणायच्या, रियाज हा शब्द तुम्ही एकदम कॅज्युअल घेऊच नका. तो खूप त्याला डेप्थ आहे खरं म्हणजे. आणि त्यामुळे मी सुगम संगीताकडे किंवा त्यातल्या त्यात आपल्याला काही आणि त्या मानाने आम्हाला अनुजाताई जे हे देतात याच्यामध्ये, त्याच्यातनं कळतं की बापरे आपण तर अजून खूप हे खूप खोल जायची गरज आहे सगळ्याच बाबतीत. त्यामुळे अनुजाताई या बाबतीत खूप युनिक मार्गदर्शन आम्हाला सुगम संगीताबद्दल आहे त्यांच्याकडनं मिळतं. तुम्ही सुरुवातीला सांगितलंत की मी या वाद्यातनं कीबोर्ड जेव्हा मी शिकायला लागलो तेव्हा मला असं वाटायला लागलं की अरे याच्यामध्ये सितार ऐकू आले पाहिजे, याच्यात गिटार ऐकू आली पाहिजे. बिलकुल. तर आता हे जे वेगवेगळे इफेक्ट देणं आहे, एका वाद्यातनं वेगवेगळ्या वाद्य वाजतायत असं वाटलं पाहिजे. या हे रियालिटीमध्ये कसं काय आणलं तुम्ही? ॲक्च्युली ते काढणं खूप कठीण आहे. हां. रिॲलिटीमध्ये आणणं म्हणजे ते खाऊ नये. त्याचा अभ्यास पाहिजे आपल्याला. आणि जसं मी बोललो की एखादी गिटारचे साऊंड ॲक्च्युली गिटारिस्ट लाईव्ह वाजवतात पण कधी समजा कधी नसतात किंवा तो साऊंड आणि त्याचंच फील यायला पाहिजे. त्याचा तुम्हाला अभ्यास वगैरे करायला पाहिजे की गिटार कसा वाजतो शोमध्ये किंवा त्याचा साऊंड कसा येतो. ते बस असंच चाललंय माझं आणि करून आता इथपर्यंत आलोय. म्हणजे जे सितारचं साऊंड्स आहेत अकॉर्डिंगली आहेत ते सगळं साऊंड बनवण्यावर डिपेंड आहे. असं करून मी बोलला तर चला आपण एक प्रवास करू याच्या काय अजून चालू आहे, अजून करतोच आहे. आणि हे संगीत काय एंड नाही याला. मला एक किती केले गोष्ट ते कमी आहे. मला एक गोष्ट सांगायला आवडेल की साऊंड बनवण्यासाठी हे इतकी म्हणजे खूप वेळ तासनतास त्यांना आवडतं बसायला. तो मनासारखा तसाच्या तसा नाही आला तर ते प्रॅक्टिस सोडत नाहीत, करत राहतात रात्री सुद्धा उशिरा रियाज रियाज. महत्वाचा आहे. अ, आपण मला असं वाटतं याची एक झलक तुमच्याकडनं ऐकूयात. म्हणजे तुम्ही पियानो म्हणालात किंवा ओके. गिटार म्हणालात. अ, तर याची एक नक्कीच आपल्याला झलक ऐकायला आवडेल. मी तुम्हाला पियानोचा एक झलक ऐकवतो. हो. ओके. आणि अर्थातच विद्याताई तुम्ही गाणार आहात. येस. तर आपण ऐकूयात यांच्याकडनं एक गाणं. धीरे धीरे मचल
दिले बेकरार, धीरे धीरे मचल है दिले बेकरार, कोई आता है यूं तड़प के न तड़पा मुझे बार बार, कोई आता है धीरे धीरे मचल है दिले बेकरार. उसके दामन की खुशबू हवाओं में है, उसके कदमों की आहट फज़ाओं में है, उसके दामन की खुशबू हवाओं में है, उसके कदमों की आहट फज़ाओं में है. मुझको करने दे 16 सिंगार, कोई आता है धीरे धीरे मचल है दिले बेकरार, कोई आता है धीरे धीरे मचल है दिले बेकरार. तुम्ही वयाच्या 18व्या वर्षापासनं कीबोर्डचं शिक्षण घेतलं. त्यानंतर तुम्ही या क्षेत्रात आलात. आज इतकी वर्ष झाले तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. टेक्नॉलॉजी बदलली आहे. बदलत्या काळानुसार टेक्नॉलॉजीचा वापर म्युझिक इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलाय. म्हणजे पूर्वीच्या काळी एका स्टुडिओमध्ये अनेक वाद्य एकत्रित घेऊन लाईव्ह केलं जायचं आणि आता अशी वेळ आलेली आहे की एक जण येतो, त्यांचं वाजवतो आणि निघून जातो आणि मग नंतर त्याचं मिक्सिंग होतं. असं आम्ही बरंच काही ऐकत असतो. येस. तर एक म्युझिक अरेंजर म्हणून, एक तुम्ही स्वतः वादक म्हणून ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीकडे तुम्ही कसं बघता किंवा त्याचा परिणाम तुमच्या इंडस्ट्रीमध्ये कसा झालाय असं तुम्हाला वाटतं? हे आधी आम्ही जेव्हा करत होतो सगळे म्युझिशियन एकत्र एक एक फॅमिली टाईप आम्ही भेटायचो, एकमेकांशी बोलायचं. बाबा आता काय आज आपलं काय येणार, काय वाचवणार आपण. त्या डिस्कशन आमचं खूप व्हायचं. आणि आत्ता असं झालं की कोण काय वाजून जातात आम्हाला हे पण माहीत नाही. आणि टेक्निकल आणि त्यावेळी अकॉस्टिक फील खूप यायचा प्रत्येक म्युझिकमध्ये. जुनी गाणी आपल्याला आत्ता पण आठवतात, पण नवीन गाणी आठवण कठीण आहे. म्हणजे ऐकलं आणि गेलं गाणं. आणि आत्ता असं झालं की म्युझिशियन्स कोणी एकमेकांना भेटत नाही. आता माझं काम असेल, मी वाजून गेलो, मला माहीत नाही तर कोण उद्या येणार, गिटारिस्ट येणार, सॅक्सोफोन जो म्युझिशियन येणार. हे जरा डिफरन्स खूप वाढले. त्यामुळे काय झालं, फील पण निघून गेले. म्युझिकचं फील पण निघून गेलं की बाबा आपण जे आम्ही आधी डिस्कस करायचं आहे, तो असा वाजवतो मग आपण असं पाहिजे साऊंड असं. आधी कोण बोलणारं पण नाही आहे. मी आपलं ऐकता वाजवलं, कोण ऐकतो काय हां चल ओके ओके फाईन. आधी आम्ही नाही हे जर असं पाहिजे होता, असं थोडं पाहिजे, असं बोलायला कोणीच नाही आहे. म्हणजे रेकॉर्डिंग जरी असलं तरी त्यातला जो लाईव्हलीनेस होता ते तो निघून निघून गेला गेले, आणि बिलकुल. त्याच्यामुळे ते कदाचित भावना शून्यतेकडे याचा प्रवास कुठेतरी सुरू हां. झालाय असं वाटतं का म्हणून ते तुम्हाला? गाणे लोकांचं मनात राहतच नाही की हां, निघून हां. जातं गाणे. अरे कुठलं गाणं होतं, हां ते मी ऐकलं ओके. हम्म. पण पूर्वीचं गाणं म्हणजे आपल्याला खूप आत्ता पण आठवत आहे लगेच. अरे हा गाण्याचा या गाण्यामध्ये हा वाजलेत, हे वाजलेत. पण हल्ली गाण्याचं म्युझिकच बदललंय टेक्निकली सगळं. टेक्निकल चांगली गोष्ट आहे, पण फील पण पाहिजे ना गाण्याला. नक्कीच. आणि हल्ली पण असं जुन्या गाण्याला घेऊनच सगळं रिमिक्स करतात आणि ते आठवलं पाहिजे म्हणून. ओरिजिनॅलिटी कुठेतरी हरवत हरवत चालली या गेली. सगळ्या Yes. ह्याच्यामध्ये. तुम्ही येताय गायिका म्हणून जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये गाणी सादर करता, तर ही गाणी सादर करताना बऱ्याचदा आपण बघतो की जसं त्यांनी सांगितलं की जुनी गाणीच बऱ्याचदा सादर केली जातात. मग अशा वेळेस गायिका म्हणून तुम्हाला काय वाटतं या सगळ्याचा टेक्नॉलॉजीचा बदलता जो प्रभाव आहे या सगळ्या क्षेत्रावरचा, तर तसा तो लाईव्ह परफॉर्मन्समध्ये सुद्धा दिसून येतो का? हो, लाईव्ह परफॉर्मन्समध्ये दिसून येतो. लाईव्ह करण्यात जास्त मजा येते प्रोग्राम बघायला गेलं तर. पण आजकाल लाईव्हला पण थोडंसं कुठेतरी सिरियसनेस त्याच्यातला कमी होऊन कुठेतरी परफॉर्मन्सकडे जास्त लक्ष असं मला हल्ली वाटतं, की म्हणजे मग उभं राहून गाणं नुसतं म्हणा किंवा
एखादी व्यक्ती हरवून स्वतःला गाते, हे फार म्हणजे अपील, म्हणजे जे बऱ्याच जण लोकांचे ऑर्गनायझर्स असं की थोडासा जरा हे करो असा, म्हणजे एक परफॉर्मन्स पाहिजे, मग प्रेक्षकांचं जास्त मन राखलं जातं असं मला वाटतं, की पण प्रेक्षक गाणं ऐकायला आलेत ना, परफॉर्मन्स बघायला नाही. त्यामुळे काही बाबतीत थोडीशी डिग्निटी ठेवली गेली पाहिजे असं मला वाटतं, स्पेशली लाईव्ह परफॉर्मन्समध्ये असं. आणि या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा टेक्नॉलॉजीचा वापर येतो, म्हणजे उदाहरणच आपण घ्यायचं झालं तर कराओके. येस. आता कराओकेचा वापर खूप वाढलेला दिसतो आणि त्याच्यामध्ये अकमनाईन्स म्हणून तुम्ही जे सगळे वादक कलाकार आहात, तर कुठेतरी त्यांच्या याच्यावर परिणाम झालाय असं वाटतं का? परिणाम खूप झाले. म्हणजे ते जे ऐकतात त्यांना तेवढंच माहिती आहे की आता हां, असं गायचं, असं गायचं. पण त्यांना बीट माहीत नाही, सूर माहीत नाही. आणि जेव्हा मी लाईव्ह त्यांच्याकडे प्ले करतात, मग ते मागे पुढे होतात. मग त्यांना सांगावं लागतं, असं नाही, "नहीं सर, उसमें तो ऐसा था." लेकिन ते चुकीचं वाजले ते त्यांनाच फॉलो करतात. आम्ही जर ओरिजिनल वाजतो इकडे, तर आम्ही हे सांगतो की तुम्ही आप ओरिजिनल सुनो. मग ते कोणासाठी रिमिक्सचे गाणे ऐकतात आणि आम्हाला सांगतात हां, हां, आणि आम्ही आपलं ओरिजिनल बसवतो. तेव्हा ते प्रॉब्लेम होतो. की नाही सर तो ऐसा होता, तो मतलब वैसा नहीं है. आप ओरिजिनल सुनो. मग मग ते भटकतात. मग रिदममध्ये आउट होतात, कधी सूरमध्ये भटकतात. नाही मैं तो कराओके में अच्छे गाती हूँ इसमें. मग कराओके करा. त्यांना लाईव्ह करायला त्यांना आवडत नाही. आणि कराओके असं आहे, एकदा ट्रॅक सुरू झालं की तुम्ही गाण्यात सुरू केला. एकदा तुम्ही चुकलं की ते ट्रॅक चालू आहे, तुम्हाला फॉलो करतो. तुमचा काही चान्सेस नाही. मग तुम्ही उलटा-पलटा होऊ शकतात. लाईव्हमध्ये कसं म्युझिशियन जरा सांभाळून घेतात. चला, हां, जरा पुढे गेली तर आपण खेचून मग परत येऊया रिदममध्ये. ते ॲक्चुअली मला असं वाटतं कराओके हा बंद व्हायला पाहिजे. आणि पण फायदा त्याच्यात तेवढाच आहे, की जे नोकरी करणारे, बिझनेस करणारे, ज्यांना आवड असते, पण प्रोफेशन म्हणून हे स्वीकारू शकत. मग त्यावेळी ते घरी प्रॅक्टिस करू शकतात किंवा, पण आता तर प्रोग्रामच होतात प्रोग्राम 3-3 हां. तासाचे. नाही, प्रॅक्टिस मला असं वाटतं प्रॅक्टिस करणं वेगळं आणि प्रोग्राम त्याचे करणं हो. वेगळं. म्हणजे प्रॅक्टिससाठी त्याचा वापर जरूर, टेक्नॉलॉजीचा वापर जसं हं. तालाचं सुद्धा वाद्य येतं. येतात. येस, हां, हो, करेक्ट. तानपुरा म्हणा, त्याचं सुद्धा आता सुंदर. इन्स्ट्रुमेंट आलेलं आहे. आलेलं आहे. तर ह्याचा वापर निश्चितच चांगला आहे येस. रियाजासाठी. हं. बिलकुल. पण ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह परफॉर्मन्स करता, तर त्यावेळेस जेव्हा सहवादक कलाकारांबरोबर जेव्हा आपण हं. परफॉर्म करतो, त्याचा आणि त्याची मजा वेगळी आहे. कराओकेचा जो हो. परिणाम आहे आणि तो फरक पडतो. याचा सुद्धा आता कराओकेचा एक प्रेक्षक वर्ग तयार होऊ हो, लागलाय. हो. तर जेव्हा तुम्ही लाईव्ह परफॉर्मन्स करतात दोघंही, आता तुम्ही दोघंही परदेशात सगळीकडे लाईव्ह परफॉर्मन्स करतात, त्यावेळेस प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया येतात, तेव्हा त्यात अशा काही प्रतिक्रिया आल्या आहेत का, की कराओके आणि लाईव्ह परफॉर्मन्स याच्यातला कंपॅरिझन रसिकांनीच केलंय? आता कराओके आम्ही जेव्हा करतो शो लाईव्ह, म्हणजे लाईव्ह परफॉर्मन्स म्युझिशियन आहेत, ते ऑडियन्स आम्हाला बोलतात ना, "अरे वो म्युझिक वापस बजाओ, कीबोर्ड वापस बजाओ, अरे वो तबला वापस बजाओ." कारण त्यांना ऐकायला मजा येते. ते कराओकेमध्ये येत नाही आहे. त्यांना ते कळतच नाही. कराओके चालू आहे आपला ट्रॅक, ते गातात. पण जेव्हा आम्ही लाईव्ह परफॉर्मन्स करतो लोकं बघतात. त्यांना आवडतं, अरे कीबोर्डला कसा वाजवतो, तबलावाला काय वाजवतो, फ्लूटिस्ट काय वाजवतात. त्यामुळे ते बोलतात, "अरे फ्लूट का पास वापस बजाओ यार, अच्छा लगा." असं आम्हाला रिस्पॉन्स मिळतात. आपण बरं वाटतं की हां, काहीतरी आम्हाला चांगलं मिळालं. नक्कीच. कलाकाराला जेव्हा समोरून प्रेक्षकांकडनं, रसिकांकडनं दाद मिळते, तर त्याच्यासाठीच मला वाटतं कलाकार भुकेला असतो. या त्याला दुसरं काही नको काही असतं. नाही. गायिका म्हणून जेव्हा तुम्ही देशापरदेशामध्ये कार्यक्रम करता, तर तुम्ही मराठी, हिंदी आणि गुजराती अशा तिन्ही भाषांमध्ये गाता. तर भारतातला प्रेक्षक आणि परदेशातला भारतीय प्रेक्षक यांच्या प्रतिक्रियेमध्ये किंवा त्यांच्या रिस्पॉन्ड करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का? फरक म्हणजे आता मला सांगायला आवडेल, की आम्हाला US म्हणजे अमेरिकेला नेणारे शेखर देशपांडे आणि प्रणिता देशपांडे आहेत. ते स्वतः एक उत्तम कलाकार आहेत दोघं जण, आणि त्यांच्यामुळे आम्ही अमेरिकेच्या टूर पण केलेल्या आहेत, लंडनला गेलेलो आहोत. पण USला कसं आहे, तिकडे सगळेच जण कामाला कायम जुंपलेले असतात. त्यामुळे त्यांना जो फ्रायडे, सॅटर्डे, संडे जो मिळतो, तर त्यांना असं वाटतं आम्ही किती एन्जॉय करू, आनंद घेऊ. आणि त्यामुळे त्यांना इंडियातून आलेले, म्हणजे एकतर आम्ही इंडियातनं आलोय हा वेगळा त्यांना आनंद असतो, की कोणतरी आपल्या मातीतून आलंय. आणि शिवाय आपली हिंदी गाणी, जुनी गाणी, मुकेश, रफी वगैरे, ती त्यांना खूप
तिकडे म्हणजे अपील होतात आणि त्यामुळे त्यांना अगदी म्हणजे घरची आठवण येते किंवा खूप ते म्हणजे काय म्हणतात ना, कनेक्ट होतात ते जास्त. अर्थात आपल्या इकडे तर आहेच, म्हणजे आपल्या देशात कार्यक्रम करून लोकं तेवढंच ॲप्रिसिएशन मिळतं. पण तिकडल्या लोकांना जो आनंद मिळतो तो अजून वेगळा असतो असं मला वाटतं. कारण तिथे या या मातीतली गाणी, मग त्यांची गुजराती फोक असो किंवा हिंदी, मराठी, तर त्यांना ती खूप अपील होतात आणि तिकडे खूप कौतुक केलं जातं आणि मनोजजी, तुम्ही अनेक मोठ्या कलाकारांबरोबर साथ केलेली आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, आणखीन कितीतरी नावं आहेत. या सगळ्या कलाकारांबरोबर साथ करण्याचा तुमचा अनुभव कसा होता? आणि एखादी आठवण की जी तुम्ही कधी विसरू शकत नाही? अनुभव म्हणजे खूप शिकायला मिळालं. पहिली गोष्ट की त्यांच्याबरोबर साथ करायचं म्हणजे खाण्याचं काम नाही, की ते त्यांचं सूर म्हणजे ते आमच्यासाठी गॉड आहेत, देव आहे. खूप सांभाळून वाजवावं लागतात आणि खूप शिकायला मिळतात. जेव्हा आम्ही दुसऱ्या ठिकाणी कुठे वाजवतो, ते बोलतात, "अरे तुम लोग ऐसा कैसा बजा सकते हो? तुम्ही कसं वाजवू शकता ते?" कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही यांच्याबरोबर काम केलं, तर आम्हाला कसं वाजवायचं आहे हे शिकलो आम्ही त्यांच्याकडे खूप. आणि बऱ्याच वेळी धीरज मंगेशकरजींनी पण मला बोलवलं आहे. बोललो, "तू तू फ्लूट वाजवलं आहेस किंवा सितार वाजवतो कीबोर्डवर, खूप छान वाजवतो. म्हणजे तू साऊंड बनवलं आहेस का?" मी मला मला गुरुजी मी साऊंड बनवलेलं आहे. तर खूप त्यांना ॲप्रिशिएट मला खूप केलेत. तर खूप छान वाजवतो तू. तुझा हात खूप छान आहे. मला बस तुमचाच आशीर्वाद द्यावाचं द्या. असं करून आणि बस आर डी बर्मनचे जवळचे वादक केरसी लॉर्ड केअरसेल यांनी लावलं. पण खूप कौतुक हां, केलंय त्यांनी पण तुमचं. तुम्ही ॲक्च्युअली शोमध्ये वाजवताना ते माझ्या बाजूलाच उभे होते आणि मला माहीत नव्हतं. माझ्या मित्राने तिकडनं इशारा केला, की "बाबा बघ तुझ्या बाजूला कोण उभे आहेत?" तर मी बघितलं केरसी बाबा. मी उठलो. मला "नहीं, नहीं तू बहुत अच्छा बजा रहा है. बैठ, बैठ. बजा मेरे को सुना." मग त्यांनी मला "बहुत अच्छा साउंड है अकॉर्डिंग का है." आणि ते अकॉर्डिंग प्लेयर स्वतः आणि अरेंजिंग. ते बोला "बहुत अच्छा है तेरा." तू मग मला बोलले, की "तू बजाते रे. अच्छा बजा तू. बहुत अच्छा बजा रहा है." आणि असं करून त्यांनी पण मला पाठ थोपवलं आहे. आणि मनोरिदा जे आडीवरचं सॅक्सोफोन प्लेयर, ते एकदा शोमध्ये असं होतं आमचं, की ते एक ट्रम्पेटचा पार्ट होता. ते मी ट्रम्पेट कीबोर्ड वाजवलं. त्यांनी स्वतःहून बोलवलं खाली आणि 3-4 कीबोर्ड प्लेयर होते आम्ही. सगळ्यांना खाली बोलवलं आणि आम्ही सगळे घाबरलो, की आता हे काय बोलणार आम्हाला. तर ते बोलले, की ट्रम्पेट का पार्ट जो था वो किसने बजाया? आणि ते तिन्ही कीबोर्ड सगळं माझ्याकडेच बघतात आणि मीच वाजवलं होतं ते. नंतर मी त्यांच्या पायाशी पडलो. बोललं, "काय चुकलं वेगळं का?" थोड्या वेळाने माझा मान घेऊन असं मांडीवर ठेवला आणि खूप मारलं वरतून. बोला, "बहुत अच्छा बजाया तू. इतना अच्छा बजाया मेरे को लगा कि ट्रम्पेट प्लेयर हम लोग के शो में भी नहीं होता ऐसा. इतना अच्छा बजाया." मग मी बोला, "अरे बापरे!" मग असं मला कौतुक पण मिळालं आणि शिकायला पण भरपूर मिळालं. मला ऐसे बजाना आणि बस आई-बाबांचा आशीर्वाद आहे. हे सगळं मिळतात. देवाच्या कृपा आहे माझ्यावर, स्वामीचा. नक्कीच. आणि आता विषय निघालाच आहे, तर अकॉर्डियन या वाद्याचं तुम्ही त्यातनं तुमच्या कीबोर्डमधनं जे साऊंड काढतात, त्याच्यावरती येस. नक्कीच आपण एक गाणं आपल्या रसिकांना ऐकूयात. बिलकुल. नक्की एकदम. ऐकूयात.
बाबूजी धीरे चलना प्यार में जरा संभलना हाँ बड़े धोखे हैं इस राह में बाबूजी धीरे चलना. तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये आता दोघांनाही जवळपास 25-26 वर्षाहून अधिक काळ तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात दोघंही. येणारी जी पिढी आहे तिचा ओढा रियालिटी शोकडे जास्त आहे असं आपल्याला दिसून येतं. किंवा अगदी लहान मुलांचे पालक देखील रियालिटी शोसाठी आपला शोमध्ये आपला मुलगा गेला पाहिजे, तो टी व्हीवर दिसला पाहिजे, मोठ्या मोठ्या जजेसने त्याचं कौतुक केलं पाहिजे, ह्या सगळ्याच्या प्रसिद्धीच्या झोतामध्ये तो आला पाहिजे याच्या मागे असतात. हं. पण मग तुम्हाला दोघांना काय वाटतं आजच्या या येणाऱ्या पिढीला किंवा त्यांच्या पालकांना तुम्ही काय सांगाल? ॲज अ म्युझिशियन मी असं म्हणून की खूप घाई होतं यांचं, की लहान मुलं आत्ता जर शिकली पण नसत त्यांना आईबाबांचं असं वाटतं की माझा मुलगा टी व्हीवर यायला पाहिजे आणि सगळ्यांनी कौतुक करायला पाहिजे. ते कौतुकमुळे काय होतं, मुलं पुढे शिकत नाही. अरे मला तर कौतुक झालं आहे तर मी काय शिकवतो, माझं झालं मी गातो मस्त असं मला येतं. पण आईबाबांना हे सांगायचं मला की आधी त्यांना बेसिक चांगले ट्रेनिंग चांगल्या गुरुकडून त्यांचं शिक्षण घ्यावं आणि त्यांना कळायला पाहिजे की आपण काय गातो, ते कळलं पाहिजे तरच पुढे ते अजून चांगलं गाऊ शकतात. आणि बाकी जे रियालिटी शोमध्ये हल्ली होतात मला असं वाटतं की खूप घाई करतात ते लोक, म्हणजे मुलांना प्रोत्साहित करून एकदम नंतर मग त्यांचं लाईफ काहीच नाही. असं बरेच रियालिटी शोमध्ये आले, बरेच लोक असं गेले काय तर नावच नाही त्यांचं. पण असं एवढं घाई करू नये की तुम्हाला लोक आठवून ठेवलं पाहिजे की हा घेऊन गेलात असं. पण हल्ली तसं होत नाही आहे, थोडं वाईट वाटतं. म्हणजे पिढी खूप टॅलेंटेड आहे आणि त्यांच्यासाठी ॲक्च्युली मोटिवेशन आहे की बा कॅमेरासमोर आपण दिसं वगैरे. पण मी आजकाल हे स्पेशली हिंदी लोकांचं ऐकलं मी, ते एकही चूकही काढत नाहीत. मग मे बी ते आधी डबिंग करून गातात काय माहिती नाही, पण चूक काढत नाहीत आणि नुसती तारीफ, म्हणजे तारीफचा अतिरेक होतो असं वाटतं. खूप म्हणजे तोही ह्यांना जरा असं वाटतं एवढ्यात त्यांना डोक्यावर चढवून ठेवू नका आणि मग असं म्हणजे उद्धट होऊ शकतात मुलं किंवा काही जण डोक्यात हवा जाते किंवा घरी गेल्यावर मग त्यांना एकदमच एकटं पण वाटू शकतं की अरे मी आता प्रसिद्धीच्या झोतातच नाही असंही वाटू शकतं. तर काहीतरी त्यांचा बॅलन्स ठेवला काय काय पाहिजे त्यांनी. कमेंट्स खूप ऑड असतात, म्हणजे हां. ऐकण्यासाठी पण होत नाही किंवा असं काय बोलतात ते लोक. थोडा की तुम होते तो तुमसे ही गवाते वगैरे थोडेसे ऑड. बरोबर, म्हणजे रियालिटी शो मधली रियालिटी असली पाहिजे. Yes. ती कुठेतरी हरवत चालली आहे. अतिशयोक्ती. आणि मला असं वाटतं हे सगळ्या येणाऱ्या पिढीने देखील लक्षात घेतलं पाहिजे. बिलकुल कारण जेव्हा आपण रियाज करून स्वतःला सिद्ध करतो, स्वतःला घडवतो, त्यावेळेस आपण कुठेतरी अनेक वर्षांपर्यंत रसिकांच्या मनात राहू शकतो. बिलकुल. नक्कीच. या सगळ्या तुमच्या दोघांच्याही प्रवासामध्ये आता अनेक स्टेज शो तुम्ही करता, देशात परदेशात जातात, तर तुमचा हा सुरांचा संसार तुम्ही सांभाळताय, पण तुमचा जो दोघांचा संसार आहे तर तो सांभाळताना निश्चित तारेवरची कसरत होत असेल. तर तुमच्या त्या दोघांमधला जो ताळमेळ आहे तो तुम्ही कसा काय सांभाळता? घराचं जास्त काम मी करतच नाही. मी आपल्या प्रॅक्टिसमध्येच किंवा असंच काय छोटा मोठा काम करतो, बाकी सगळं हीच समजले पूर्ण. पण मग त्या जेव्हा परदेशात ते जातात तेव्हा मग घराकडे कोण बघणार? हा तर मी आहे आपली वहिनीकडे वगैरे जातो कधी कधी. मोस्टली आम्ही एकत्र गेलेलो आहोत बऱ्याचदा. बऱ्याच वेळी फक्त आणि बाकीचे हे म्हणजे हे असं टेक्निकल गोष्टी त्यांना करायचा खूप कंटाळा येतो. बँकिंग म्हणा, हे जे सगळे आपण सगळं हप्ते लक्षात ठेवा. पण ठीक आहे, हरकत नाही, सगळं माझ्या हातात आहे ना. पण बाकी त्यांची खाण्यापिण्याची काही हे नाही, काही नाही. त्यांना सांबार भात, दाल भात जे असं द्याल दिलं ते तरी मी खाणार चालतं. असं. असं काही काही टेन्शन देत नाहीत मला. बरोबर त्यामुळे बरोबर. व्यवस्थित. एक शेवटच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. हे सगळं करताना की आज तुम्ही या टप्प्यावर आहात की आज अनेक वर्ष तुम्ही करताय, विविध ठिकाणी कार्यक्रम केलेत, खूप बऱ्यापैकी नाव झालेलं आहे आणि याच्या पुढे आता मला आणखीन काहीतरी करायचंय. कारण एखादी गोष्ट आपल्याला अचीव करायची असते पण तो प्रवास कधी संपत नसतो. नाही. एखादी गोष्ट मिळाली की आपल्याला आणखीन हे करायचं आणि कलाकार तर तसाच असतो. कलाकाराची भूक ही मोठी असते. मस्त. तुम्ही मला वाटतं मोर्चा चित्रपटासाठी संगीत हा, बॅकग्राऊंड background म्युझिक music केलंय. केलंय. Yes.
आता बॅकग्राऊंड म्युझिक हा कम्प्लिटली वेगळा विषय हा आहे. वेगळा विषय. म्हणजे लाईव्ह प्रोग्राममध्ये साथ करणं असेल, रेकॉर्डिंग करणं Music असेल, हा वेगळा विषय. पण बॅकग्राऊंड म्युझिक एखाद्या चित्रपटाला देणं किंवा मालिकेला देणं, हे करणं खूप वेगळा विषय आहे. हो. तर मग बॅकग्राऊंड म्युझिकचा तुमचा अनुभव कसा होता? किंवा त्यात तुम्हाला आणखीन पुढे ते काही काम बॅकग्राऊंड करायला आवडेल म्युझिकमध्ये का? आम्हाला क्रिएट करावं लागतं म्युझिक. फर्स्ट म्युझिक, देन साऊंड. पण तिकडे आपलं हे सितार वगैरे असं चालणार नाही. तिकडे त्याचे साऊंड वेगळे असतात. त्यासाठी टेक्निकल आज जे चालले ते खूप चांगलं आहे. आणि आपले बरंच साऊंड मिळतात त्यातून. टेक्निकल म्हणजे आज जे व्ही-एस-टी वगैरे, मेन स्टेज वगैरे साऊंड आलेत, बरेच काय आलेत. त्यातून आपण खूप छान करू शकतो बॅकग्राऊंड. साऊंड चांगले मिळतात. आणि एक ते क्रिएट करायचं म्हणजे खूप जरा अवघड गोष्ट आहे ते. प्रत्येक सीनला वेगळे साऊंड, त्याचं म्युझिक वेगळे. ते लोकांना आवडलं पाहिजे. असं आम्ही जवळ-जवळ एक 10-12 म्युझिक करून ठेवतो, की हा सीनचा एकच सीनचा 10 म्युझिक. 10 म्युझिक. मग त्यातले कुठलं आवडलं ते डायरेक्टर ते सजेस्ट करतात. ठीक आहे, आपण ह्या ठेवूया. असं खूप डोकं चालवावं लागतं त्याच्यामुळे. अवघड आहे जरा. बरोबर. अ, मला असं वाटतं जाता-जाता तुमच्या दोघांकडनंही एक गाणं आमच्या रसिकांना ऐकायला नक्कीच आवडेल. बिलकुल. नैनों में बदरा छाए, बिजली सी चमके हाय, ऐसे में बलम मोहे गरबा लगा ले। नैनों में बदरा छाए, बिजली सी चमके हाय, ऐसे में बलम मोहे गरबा लगा ले। नैनों में बदरा छाए। डोंबिवलीकर स्टुडिओ प्रस्तुत आर्टिस्ट ऑफ द वीक या शृंखलेतील हा पहिला भाग. पुढच्या भागात आपण भेटूयात अशाच नवीन कलाकारांसोबत. तोपर्यंत नमस्कार.